जय शिवराय, जय मल्हार। आज आपण ओझरमीट या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जे लोकवर्गणीतून स्मारक उभे राहिले या ठिकाणी आज सहज जाताना आपण भेट दिली। या ठिकाणी येण्याचं कारणही असं आहे की चांदवड हे त्या काळातील उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळख होती आणि चांदवडच्या अंडर जे प्रशासन चालायचं त्यामध्ये लष्करी तळ म्हणून पिंपळगाव असेल, ओझर असेल, लासलगाव असेल हे गावं त्या काळामध्ये लष्करी तळ म्हणून ओळखले जायचे। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशासनाला जमलं नाही असं या गावातील परिवारांनी म्हणजे पल्हाळ परिवार असेल, दहाडे परिवार असेल, फटांगरेकर परिवार असेल, हिरे परिवार असेल यांनी लोकवर्गणी जमा करून या ठिकाणी हे भव्य दिव्य स्मारक उभे केलं। आणि या ठिकाणचा परिसर पण आपण जर बघितला तर एवढं सुंदर वाटतं, एवढं मन रम्य होतं की खरंच या ठिकाणी येऊन आनंद वाटला। या परिवारांचं जेही परिवार या ठिकाणी या स्मारकासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि हे भव्य दिव्य स्मारक उभं केलं त्यांचं खरंच मी अभिनंदनच करतो। संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने अभिनंदनच करतो। आणि आपण सर्व जिल्ह्यातील समाज बांधवांनी ओळखलं पाहिजे की ओझरमध्ये असं हे भव्य दिव्य स्मारक उभं राहू शकतं तर आपल्या भागात का उभं राहू शकत नाही। यांनी या स्मारकाला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च केला आणि हे भव्य दिव्य स्मारक उभं केलं। हे स्मारक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागात असलं पाहिजे कारण की हा परिसर हा आपला होळकरशाहीचा उपराजधानीचा परिसर आहे। आणि या ओझर गावातील ज्या परिवारांनी हे स्मारक उभं केलं यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की हे स्मारक उभं केलं पाहिजे। यांची सगळ्यांचीच आपण सगळ्या जिल्ह्यातील गावातील लोकांनी आपण या कशा प्रकारे स्मारक केलं याचा विचार करून आपल्या प्रत्येक गावात उभं राहिलं पाहिजेत। आणि आपण या ठिकाणी बघत असाल की पाठीमागे 12 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं हे 12 आहे। या ठिकाणी दुर्गा माता मंदिर आहे आणि या ठिकाणी हा परिसर हा खरंच मातोश्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी हे स्मारक उभं राहणं खरंच कौतुकाची बाब आहे। या ठिकाणी जे आपलं ओझरचं विमानतळ आहे, ओझरचं एचएल आहे, या ठिकाणी मल्हारराव होळकरांनी त्या काळात सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांनी ही जमीन दान दिली होती आणि त्या जमिनीला ह्या मल्हारराव होळकरच्या या एचएलला ओझरच्या विमानतळाला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर असं नामकरण करण्यात यावं अशी आम्ही सर्व नाशिक जिल्ह्याच्या वतीने मागणी करतो आहोत आणि ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी। आणि या ठिकाणी या सर्व समाज बांधवांची तीच इच्छा आहे की हे नामकरण लवकरात लवकर व्हावं असं पत्रव्यवहार आम्ही सर्वजण करणार आहोत। यापुढे सर्व समाज बांधव एकत्र होऊन आम्ही हे कार्य करू। स्वर्गीय रावसाहेब पाटील कदम तसेच माईसाहेब पाटील कदम यांनी हा परिसरामध्ये मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नावाचा खरंच उदो केला आणि स्वर्गीय रावसाहेब पाटील कदम यांनी हे दुर्गा माता मंदिर याचा जीर्णोद्धार करून याचं मंदिराचं बांधकाम केलं। तसेच त्यांचे चिरंजीव यतीन भाऊ कदम यांनी हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं 12वाचं जीर्णोद्धार केला आणि हा जीर्णोद्धार आजपर्यंत तसाच पडून होता। परंतु यतीन भाऊंनी हे काम करून खरंच समाजासाठी किंवा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्याचा उद्धार केला त्याबद्दल त्यांचं सर्व समाज बांधवांकडनं नाशिक जिल्ह्याकडनं त्यांचं खूप खूप आम्ही अभिनंदन करतो आणि यापुढे त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये अशीच भर पडत राहो एवढीच इच्छा करतो। धन्यवाद। जय मल्हार, जय अहिल्या, जय श्रीराम।